सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट याच महिन्यात देईल, त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे। त्यानुसार आता बँक खात्यात 1,500 नाही तर 3,000 रुपये जमा होतील। पूर्णपणे खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। एक सुदैवाने ॲग्रीज टॅक्सचा डेटा असल्यामुळे ॲग्रीज टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-केवायसी करत नाहीये। अन्यथा ई-केवायसीलाच 1 महिना लागला असता। फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीज टॅक्समध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय। त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे। 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। घाई करू नका, अजून थांबतो तर कळून जात नाही। दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे। याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत। रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आहे, आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे। आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो।